जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी, संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे। आज ऐकूया आठवण क्रमांक 117। भगवंताच्या अनुसंधानाने वृत्तीचा तोल सांभाळावा। जगाच्या नियमाप्रमाणे महाराजांच्या संबंधी लोक साधे प्रापंचिक होते। त्यापैकी एक 35 वर्षाचा पुरुष श्री महाराजांच्या दर्शनास आला। त्याला श्री महाराजांची एक जमीन थोडक्यात हवी होती। त्याचा श्री महाराजांशी संवाद झाला तो असा, तो मला जमीन पाहिजे। श्री महाराज, मलाच त्या जमिनीची जरूर आहे, तुला कशी देऊ? तो, मी तुमच्या कुळातला आहे, माझी उन्नती व्हावी असं तुम्हाला वाटत नाही का? तसं वाटत नसेल तर तुम्ही संत कसले? श्री महाराज, मी संत आहे असं मी कधीच म्हटलं नाही। लोक माझ्यावर उगीच तो आरोप करतात। माझा स्वार्थ अजून गेलेला नाही। तो, महाराज, हे तुम्ही व्यावहारिक माणसासारखं बोलता। तुम्हाला कोणीच व्यावहारिक समजत नाही। काहीही करा आणि माझा हट्ट पुरवा। श्री महाराज, तो हट्ट पुरवायचं रामाच्या हातात आहे, माझ्या हातात नाही। तरी रामाची करुणा भाकावी। तो, माझं कल्याण तुम्ही करीत नाही, माझ्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही म्हणून तुम्ही असं म्हणता। आपलं कुळ वर यावं असं तुम्हाला कसं वाटत नाही? श्री महाराज, जमीन जुमला झाला म्हणजे कुळ वर आलं असं मला वाटत नाही। ज्या कुळात रामाची उपासना वाढते ते कुळ वर येतं। तो, पण आपण दयाळू आणि उदार आहात, आपलं मन मोठं आहे असं मला सांगितलं, ते सारं खरं नाही आहे असं दिसतंय। श्री महाराज, तुला तसं दिसलं तर त्यास माझा नाईलाज आहे, पण रामाला तू शरण गेलास तर कदाचित तुझं काम होईल। यानंतर श्री महाराजांनी त्याला पोटभर जेवायला घालून पाठवला। हा सर्व प्रकार ज्यांनी पाहिला त्यापैकी एक जण म्हणाला, महाराज, तो माणूस एवढी दूषणं देत असता आणि टाकून बोलत असताना आपण इतके शांत कसे राहिलात? त्यावर श्री महाराजांनी उत्तर दिलं की मुखरोग झालेला एक माणूस एका महत्त्वाच्या व्यवहाराबाबत तुमच्याशी बोलणी करायला आला तर त्याच्याशी जवळून बोलणं तुम्ही टाळीत नाही, फक्त बोलताना आपल्या तोंडावर रुमाल ठेवता। दातांच्या रोगामुळं त्याच्या मुखाला दुर्गंधी येते हे ओळखून तुम्ही त्या माणसाचा तिटकारा करीत नाही। तसंच इथं मी केलं। वासनेनं बरबटल्या कारणानं तो भरमसाठ बोलत होता, पण त्यामुळं आपली वृत्ती बिघडून घेण्याचं काहीच कारण नव्हतं। जगात आपण असं जर वागलो तर क्वचितच दुःखाचा प्रसंग येईल। भगवंताचं अनुसंधान सांभाळलं की या गोष्टी आपोआप साधतात। ही होती आठवण क्रमांक 117। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय।